साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. मात्र आरोपींना अद्याप शिक्षा मिळालेली नाही आहे किंवा चार्जशीट देखील दाखल झालेली नाही आहे. आणि या सगळ्याचा पाठपुरावा मागच्या विधिमंडळ अधिवेशन म्हणजेच हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यांनी केला होता असे सुरेशजी धस माझ्यासोबत आहेत. सर, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. मात्र एक आरोपी मोकाट आहे, तर बाकीच्या आरोपींवरती अजून कारवाई झालेली नाही आहे. फक्त अटकेत आहेत, त्यांच्यावर शिक्षा कोणतीच मिळालेली नाही आहे. नाही, ह्याच्यामध्ये या क्रूर घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बोलताना म्हणाला की चार्जशीट झालेलं नाही, तर चार्जशीट झालेलं आहे. फक्त या घटनेमध्ये आता चार्ज फ्रेम होणं महत्त्वाचं आहे. तर मागच्या तारखेला माननीय न्यायालयाने म्हणलेलं आहे की आम्ही चार्ज फ्रेम करतो. निकम साहेब त्याच्यामध्ये काम पाहतायत. तर या तारखेला चार्ज फ्रेम व्हावा. त्याच्यामध्ये फिर्यादी साक्षीदारांचे जाब नोंदवले जावे आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. कारण अतिशय निष्ठुरतेनं क्रूरतेनं हे संतोष अण्णा देशमुखांना संपवण्यात आलेलं आहे. सर, पण एकीकडे हे प्रकरण असताना दुसरीकडे जरांगे पाटलांनी आरोप केलेला आहे थेट धनंजय मुंडेंवरती की 2 कोटी घेऊन मला मारण्याचा कट जो आहे तो शिजवला जातो. हे कोणी सांगितलं आहे? म्हणजे याच्यामध्ये जे आरोपी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि SP जालना हे त्या घटनेचा तपास करतायत. 2 आरोपी अटक झालेले आहेत. त्याच्यामुळं त्या आरोपींनीच सांगितलं आहे की आम्हाला 2 कोटी रुपये देतो म्हणालेले. 2 कोटी 2.5 कोटी गाडी सगळं देतो कोण म्हणालं आहे ते सगळ्या क्लिपमध्ये मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं आहे. पण अशा प्रकारे हत्या करणं किंवा बीडमध्ये जी काही संस्कृती आता बळावत चाललेली आहे, नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुकींमध्ये थेट धनंजय मुंडे म्हणाले की एक खुर्ची खाली आहे, त्याचं वाईट वाटतंय. हो, त्यांना त्यांची आठवण येते तर त्यांनी त्यांची जाऊन गळाभेट घ्यावी. हे त्यांची अपरिहार्यता आहे. राजकीयदृष्ट्या हे पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून होते. यांचं कार्यालय ते सांभाळत होतं. मग आता कार्यालय सांभाळत असल्यामुळं अनेक लोक असतील त्यांनाही मानणारे तिथं कदाचित परळी नगरपालिकेमध्ये त्यांचं काम करत नसतील म्हणून यांनी जाणीवपूर्वक ते स्टेटमेंट केलेलं आहे. परंतु इतक्या निष्ठुर क्रूर हत्येच्या प्रमुख लोकांच्या बद्दलची आठवण येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण धनंजय मुंडेंना आम्ही प्रश्न विचारला असता त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातं आहे, माझ्याबद्दल म्हटलं जातं आहे. मात्र जरांगे पाटलांचा जो काही आरोप आहे तो त्यांनी फेटाळून लावलेला. कसं काय फेटाळून लावला? जरांगे पाटील बोलल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं, माझी ब्रेन मॅपिंग करा, माझी नार्कोटिक्स टेस्ट करा, हे तुम्ही बोलला. मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटलांनी जाऊन SP पत्र दिलं की मी चौकशीला तयार आहे, माझे काय आहे ती चौकशी करा. मग आता तुम्ही बोललाय, फार जोशात बोललाय, तर त्या जोशामध्ये जाऊन जालना SP पत्र द्या आणि कोर्टाची परवानगी घेऊन त्या चौकशीला सामोरं जा. शेवटचा प्रश्न, चौकशीला सामोरं जात नाहीत म्हणून जरांगे पाटील वारंवार बोलतायत ना. शेवटचा प्रश्न आहे, बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण हे काही एक नाही आहे. बापू आंधळे असेल, त्याचप्रमाणे महादेव मुंडे असतील, या असे अनेक प्रकरणं आहेत. ही तडीस नेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काय नेमके प्रयत्न करणार आहात? आम्ही त्याही प्रकरणामध्ये जे आहे ते पाठपुरावा करत आहोत. SIT नेमलेली आहे महादेव मुंडेंच्या प्रकरणाच्या बाबतीत आणि आता लवकरात लवकर त्याचे जे आहे रिपोर्ट्स म्हणजे ते आता त्यांची चौकशी अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे. चौकशी होऊन आरोपी अटक आता या स्टेजला SIT गेलेले आहे आणि ते आरोपी उचलल्याच्या नंतर काही जणांच्या त्यातसुद्धा ह्या टेस्ट आत्ता ज्या म्हणाल्या त्या टेस्ट होणार आहे. सर, कृष्णा आंधळे अद्याप सापडलेलं नाही आहे. 1 वर्ष होऊन गेलं आहे प्रकरणाला. मात्र हे प्रशासनाचं फेल्युअर आहे का? कारण अद्याप कृष्णा आंधळे सापडू शकलेलं नाही. त्याची हिस्ट्री आहे त्या कृष्णा आंधळेची आणि तो जो आहे तो वेश बदलून दुसऱ्या राज्यामध्ये जाणं किंवा आणखी नेपाळसारख्या देशामध्ये जाणं
अशा काही सोप्या कृत्या आहेत त्याचा ते असले लोक वापर करतात. परंतु गुजर साहेबांशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले की आमची CID पूर्णपणे त्याच्यावरती वाच ठेवून आहे आणि तोही लवकरात लवकर अटक होईल. कृष्णा आंधळे जो आहे तो वेश बदलून इतर राज्यांमध्ये आणि इतर देशांमध्ये फिरत असल्याचा दावा जो आहे तो सुरेश धस यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.